दशक 9वा समाज 10वा स्थिती निरूपण. श्रीराम. देवळामध्ये जगन्नायक आणि देवळावरी बैसला काक, परी तो देवाहून अधिक, म्हणो नये की श्रीराम. सभा बैसली राजद्वारी आणि मरकट गेले स्तंभावरी, परी ते सभेहून श्रेष्ठ चतुरी, कैसे मानावे श्रीराम. ब्राह्मण स्नान करून गेले आणि बक तैसेची बैसले, परी ते ब्राह्मणा परीस भले, कैसे मानावे श्रीराम. ब्राह्मणामध्ये कोणी नेमस्त, कोणी झाले अव्यवस्थ, आणि स्वान सदा ध्यानस्थ, परी ते उत्तम नवे श्रीराम. ब्राह्मण लक्षमुद्रा नेणे, मार्जर लक्ष विषयी शहाणे, परी ब्राह्मणा परीस विशेष कोणे, म्हणावे तयासी श्रीराम. ब्राह्मण पाहे भेदाभेद, मक्षिका सर्वास अभेद, परी तीस झाला ज्ञानबोध, हे तो न घडे की श्रीराम. उंच वस्त्रे नीच ल्याला आणि समर्थ उघडाच बैसला, परी तो आहे परीक्षिला, परीक्षवंती श्रीराम. बाह्याकार केला अधिक, परी तो अवघा लौकिक, येते पाहिजे मुख्य एक, अंतर्निष्ठा श्रीराम. लौकिक बरा संपादिला, परी अंतरी सावध नाही झाला, मुख्य देवास चुकला, तो आत्मघातकी श्रीराम. देवास भजता देवलोक, पित्रास भजता पित्रलोक, भूतास भजता भूतलोक, पाविजे तो श्रीराम. जेणे जयास भजावे, तेणे त्या लोकासी जावे, निर्गुणी भजता व्हावे, निर्गुणची स्वये श्रीराम. निर्गुणाचे कैसे भजन, निर्गुणी असावे अनन्य, अनन्य होता होई जे धन्य, निश्चयेसी श्रीराम. सकळ केल्याचे सार्थक, देव ओळखावा एक, आपण कोण हा विवेक, पाहिला पाहिजे श्रीराम. देव पाहता निराकार, आपला तो माईक विचार, सोहम आत्मा हा निर्धार, बाणोन गेला श्रीराम. आता अनुमान तो काही, वस्तू आहे वस्तूचा ठाई, देहभाव काहीच नाही, धांडोळिता श्रीराम. सिद्धास आणि साधन, हा तो अवघाच अनुमान, मुक्तास आणि बंधन, आडळेना श्रीराम. साधने जे काही साधावे, ते तो आपणची स्वभावे, आता साधकाच्या नावे, शून्याकार श्रीराम. कुल्लाळ पावला राजपदवी, आता रासभे कासया राखावी, कुल्लाळपणाची उठा ठेवी, कासया पाहिजे श्रीराम. तैसा अवघा वृत्तीभाव, नाना साधनाचा उपाव, साध्य झाल्या कैचा ठाव, साधनासी श्रीराम. साधने काय साधावे, नेमे काय फळ घ्यावे, आपण वस्तू भरंगळावे, कासयासी श्रीराम. देह तरी पाचा भूतांचा, जीव तरी अंश ब्रह्मीचा, परमात्मा तरी अनन्याचा, ठाव पहा श्रीराम. उगेची पाहता मी पण दिसे, शोध घेता काहीच नसे, तत्वे तत्व निरसे, पुढे निखळ आत्मा श्रीराम. आत्मा आहे आत्मपणे, जीव आहे जीवपणे, माया आहे मायापणे, विस्तारली श्रीराम. ऐसे अवघेची आहे आणि आपणही कोणी एका आहे, हे सकळ शोधून पाहे, तोची ज्ञानी श्रीराम. शोधू जाणे सकळासी, परी पाहो नेणे आपणासी, ऐसा ज्ञानी एकदेसी, वृत्तिरूपे श्रीराम. ते वृत्तिरूप जरी पाहिले, तरी मग काहीच नाही राहिले, प्रकृती निरासे अवघेची गेले, विकारवंत श्रीराम. उरले ते निखळ निर्गुण, विवंचिता तेची आपण, ऐसी हे परमार्थाची खूण, अगाध आहे श्रीराम. फळ एक आपण एक, ऐसा नाही हा विवेक, फळांचे फळ कोणी एक, स्वयेची होय जे श्रीराम. रंक होता राजा झाला, बरे पाहता प्रत्यय आला, रंकपणाचा गलबला, रंकी करावा श्रीराम. वेदशास्त्रे पुराणे, नाना साधने निरूपणे, सिद्ध साधू ज्या कारणे, नाना सायास करीती श्रीराम. ते ब्रह्मरूप आपणची अंगे, सारासार विचार प्रसंगे, करणे न करणे वावगे, काहीच नाही श्रीराम. रंक राजा आज्ञेसी भ्याले, तेची पुढे राजा झाले, मग ते भयेची उडाले, रंकपणा सरिसे श्रीराम. वेदे वेदाज्ञेने चालावे, सत्शास्त्रे शास्त्र अभ्यासावे, तीर्थे तीर्थास जावे, कोण्या प्रकारे श्रीराम. अमृते सेवावे अमृत, अनंते पाहावा अनंत, भगवंते लक्षावा भगवंत, कोण्या प्रकारे श्रीराम. संते असंत त्यागावे, निर्गुणे निर्गुणासी भंगावे, स्वरूपे स्वरूपी रंगावे, कोण्या प्रकारे श्रीराम. अंजने ल्यावे अंजन, धने साधावे धन, निरंजने निरंजन, कैसे अनुभवावे श्रीराम. साध्य करावे साधनासी, ध्येये धरावे ध्यानासी, उन्मने आवरावे मनासी, कोण्या प्रकारे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे स्थिती निरूपण नाम समाज 10वा समाप्त.
दशक 9 समाप्त. दशक 9 समास 10 स्थिती निरूपण. श्रीराम. समजा एक देऊळ आहे, त्यात देव आहे आणि त्या देवळाच्या शिखरावर कावळा जाऊन बसला. तर तो देवापेक्षा उच्च स्थानी बसला म्हणून त्याला देवाहून श्रेष्ठ म्हणू नये. राजद्वारी सभा भरलेली असताना एखादे माकड येऊन तेथील खांबावर बसले तर ते त्या सभेहून श्रेष्ठ असे शहाण्या लोकांनी कसे मानावे. एखाद्या तळ्यातील पाण्यात स्नान करून ब्राह्मण तेथून निघून गेले आणि बगळे त्या तळ्यातच ध्यानस्थ असल्यासारखे बसले तरी त्या बगळ्यांना त्या ब्राह्मणाहून चांगले कसे मानावे. ब्राह्मणामध्ये कोणी नियमाने वागणारे असतात तर कोणी अव्यवस्थित वागणारे असतात. आणि एखादा कुत्रा नेहमी डोळे झाकून ध्यानस्थासारखा बसला तरी त्याला कोणी ब्राह्मणाहून उत्तम मानत नाही. मांजराला लक्ष मुद्रा म्हणजे एखाद्या वस्तूकडे एकाग्र दृष्टी करून पाहणे सहज साध्य असते. ब्राह्मणाला ती साध्य नसली तरी त्या मांजराला ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ मानता येत नाही. ब्राह्मण भेदाभेद पाहून वागतो. माशी सर्व बाबतीत भेद पाहतच नाही म्हणून तिला ज्ञानबोध झाला आहे असे कोणी म्हणत नाही. एखाद्या नीच माणसाने उंची वस्त्रे परिधान केली आणि एखादा श्रेष्ठ पुरुष उघडाच बसला तरी यातील श्रेष्ठ कनिष्ठाची पारख परीक्षावंत करतात. बाहेरून खूप थाटमाट केला तर तो लौकिकात खपून जातो पण परमार्थात मुख्य अंतर्निष्ठा पाहिजे. एखाद्याने चांगला लौकिक संपादन केला पण तो अंतरात जर परमार्थाविषयी सावध झाला नाही तर मुख्य देवाला म्हणजे आत्मारामास अंतरतो व आत्मघातकी ठरतो. जे देवाचे भजन करतात ते मरणोत्तर देवलोकास प्राप्त होतात. जे पितरांना भजतात त्यांना पितृलोकाची प्राप्ती होते आणि जे भूतांना भजतात ते भूतलोकास जातात. जे लोक ज्याचे भजन करतात ते त्या त्या लोकास जातात. जे निर्गुणास भजतात ते स्वतः निर्गुणच होतात. निर्गुणाचे भजन कसे करावे तर निर्गुणाशी अनन्य व्हावे. असे अनन्य झाल्याने तो माणूस निश्चितपणे धन्य होतो. खरा देव कोण हे ओळखले म्हणजे सर्व जे प्रयत्न केलेले असतात त्यांचे सार्थक होते. आपले खरे स्वरूप काय आहे हा विवेक मनुष्याने केलाच पाहिजे. देव पाहिला तर तो निर्गुण निराकार आहे. आपण ज्याला मी म्हणतो तो देह तर माईक आहे म्हणून आत्मा तोच मी हा निर्धार अंगी बांधतो. म्हणून आता अनुमान करण्याची आवश्यकताच नाही. आत्मवस्तू जेथल्या तेथेच असते आणि देहबुद्धीचा शोध घेऊ लागल्यावर ती शिल्लकच राहत नाही. जो सिद्ध झालेला असतो त्याच्या ठिकाणी साधनांची कल्पना करणे किंवा जो मुक्त झाला आहे त्याच्या ठिकाणी बंधनाची कल्पना करणे योग्य नाही. साधना करून जे काही साधावयाचे ते साध्य तो स्वाभाविकपणे झाला असल्याने आता साधनांच्या नावे शून्याकार होतो. म्हणजे त्याला साधनांची आवश्यकता उरत नाही. कुंभाराला राज्यपद प्राप्त झाल्यावर त्याने आता गाढवे कशाला राखावी. आता त्याला कुंभाराच्या व्यवसायाची उठाठेव कशाला हवी आहे. त्याप्रमाणे प्रत्येक साधना हे वृत्तीमयच असल्याने शेवटी वृत्ती वाढविण्यासच कारण होते. पण एकदा साध्याशी एकरूप झाल्यावर साधनांना वावच उरत नाही. आत्मवस्तू आपण स्वतःच असताना साधनांनी काय साधायचे किंवा नेमधर्माने काय फळ साध्य करून घ्यायचे आणि उगीच भरकटायचे कशाला. तू जर स्वतःला देह मानत असशील तर देह तर पंचमहाभूतांचा आहे. जीव जर मानत असशील तर तो परब्रह्माचा अंश आहे आणि परमात्मा जर समजत असशील तर त्याच्याशी एकरूप कसे होता येईल याचा शोध घे. उगीच देहबुद्धीने पाहू लागले की मी देह असे वाटते पण शोध घेऊ लागल्यावर देह पांचभौतिक आहे हे कळल्याने मी राहत नाही. नंतर तत्वाने तत्वांचा निराश झाला की निखळ आत्मा तेवढा उरतो. आत्मा आत्मपणाने असतो, जीव जीवपणाने असतो आणि माया मायापणाने म्हणजे मिथ्यात्वाने विस्तार पावलेली असते. हे सगळे असते आणि त्यांना पाहणारा आपण कुणी एक द्रष्टाही असतो. विवेकाने या सगळ्याचा जो कोणी शोध घेतो तोच ज्ञानी होय. जो या सगळ्यांचा शोध घेतो पण आपले स्वरूप जाणत नाही असा ज्ञानी मीपणाच्या वृत्तीने एकदेशी असतो. त्या वृत्तीरूपाला साक्षीत्वाने पाहिले की वृत्तीच शिल्लक राहत नाही. प्रकृतीचा निराश झाला की सर्व नाशिवंत नाहीसे होते आणि केवळ निर्गुण ब्रह्म तेवढे उरते आणि त्याचे अनुसंधान केल्याने आपण ते ब्रह्मच आहोत असा साक्षात अनुभव येतो. अशी ही परमार्थाची खूण अगाध आहे. आपण कोणी वेगळा आणि फळ आपल्यापेक्षा वेगळे अशा प्रकारचा हा विवेक नाही. फळांचेही सर्वश्रेष्ठ फळ ते आपणच स्वतः होतो. एखादा दीन भिकारी राजा झाला. नीटपणे शोध घेतल्यावर आपण खरेच राजा झालो आहोत असा प्रत्ययही त्याला आला.
मग रंकपणातील किरकिर करण्याची आवश्यकताच त्याला राहत नाही. जो कोणी रंक असेल त्याने ती करावी. सिद्ध, साधू, वेद, शास्त्रे, पुराणे, नाना साधना, नाना निरूपणे, ज्यासाठी नाना सायास करतात, ते ब्रह्मरूप आपण स्वतःच आहोत, असे सारासार विचाराच्या योगे जाणून घ्यावे. म्हणजे करणे न करणे काहीच उरत नाही. भिकारी पूर्वी राजाज्ञेला भीत होता. पुढे तोच राजा झाला, त्यावेळी रंकपणाही नष्ट झाला आणि त्याबरोबर पूर्वी राजाज्ञेचे भय वाटत होते तेही नष्ट झाले. ज्ञानी पुरुष साक्षात वेदरूप, शास्त्ररूप, तीर्थरूप बनतो. वेदाने वेदाज्ञेचे पालन कसे करावे, सत्शास्त्रानेच कोणत्या शास्त्राचा अभ्यास कसा करावा आणि तीर्थाने कुठल्या तीर्थास जावे, अमृताने अमृत कसे सेवावे, अनंताने अनंत कसा पाहावा किंवा भगवंताने भगवंताचे ध्यान कशा प्रकारे करावे, सदा सर्वत्र स्थित व्यापक आहे त्याने नसलेल्याचा त्याग कसा करावा, निर्गुणाने निर्गुणाला कसे नष्ट करावे, स्वरूपाने स्वरूपात कोण्या प्रकारे रंगावे, अंजनाने अंजन कसे ल्यावे, धनाने धन कसे प्राप्त करावे, निरंजनाने निरंजनास कसे अनुभवावे, जे साध्य आहे त्याने साधना कशी करावी, जे ध्येय आहे त्याने ध्यान कसे धरावे आणि उन्मनाने मनाला कसे आवरावे. वरील सर्व गोष्टींचे प्रयोजनच उरत नाही, हा या सगळ्या प्रश्नांचा भावार्थ आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे स्थिती निरूपणनाम समास 10वा समाप्त. दशक 9वा समाप्त.